भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक अभिनेत्री आल्या, पण काही चेहरे काळाच्या पुढे जाऊन अमर झाले. एक असं सौंदर्य जिने प्रेमात पडायला भाग पाडलं, जिच्या फक्त सौंदर्यानेच नाही तर अभिनयानेही रुपेरी पडद्याला भुरळ पाडली. पण पडद्यावर हसत दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड वेदना सहन करत होती. तिची प्रेम कहाणी अधुरीच राहिली. करिअरच्या शिखरावर असताना तिला आजाराने घेरलं आणि वयाच्या 36व्या वर्षी हा चमकता तारा कायमचा निघून गेला. ही कहाणी आहे भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेलं देखणं व्यक्तिमत्व मधुबालाची. 14 फेब्रुवारी 1933 साली दिल्लीमध्ये एका साध्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचं खरं नाव मुमताज जहान बेगम देहलवी. घरात 11 भावंड, आर्थिक परिस्थिती पण खूपच हालाकीची आणि त्यातच वडिलांची नोकरी गेली आणि संपूर्ण कुटुंबावर संकट आलं. घर चालवण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईला आलं आणि इथून सुरू झाला मधुबालाच्या संघर्षाचा प्रवास. वयाच्या फक्त 9व्या वर्षी तिनं चित्रपटात काम करायला सुरू केलं. असं म्हणतात एका ज्योतिषाने त्यावेळी भविष्यवाणी केली होती, ही मुलगी खूप प्रसिद्धी मिळवेल पण तिचं आयुष्य दुःखांनी भरलेलं असेल. त्यावेळी कदाचित कोणाला विश्वास बसला नसेल, पण पुढे जाऊन हे शब्द अक्षरशः खरे ठरले. 1942 साली आलेल्या बसंत चित्रपटात तिने बेबी मुमताज म्हणून काम केलं. लहान वयातच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आकर्षण होतं. कॅमेरासमोर तिचा आत्मविश्वास पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. हळूहळू तिला चित्रपटांमध्ये काम मिळू लागलं आणि ती घरातील कमावती व्यक्ती झाली. 1947 साली आलेल्या नीलकमल चित्रपटाने तिला मोठी संधी दिली आणि तिने या संधीचं सोनं केलं. तिच्या सहज नैसर्गिक अभिनयाने मधुबाला रसिकांच्या मनावर राज्य करू लागली. 1949 मध्ये महल चित्रपट रिलीज झाला आणि त्या चित्रपटातील गाणं आएगा आनेवाला संपूर्ण देशभर गाजलं. लोक थिएटरमध्ये फक्त मधुबालाला बघण्यासाठी जायचे. मधुबाला सुपरस्टार झाली. 1950च्या दशकात मधुबाला म्हणजे चित्रपट हाऊसफुल अशी परिस्थिती होती. टप्पोरे डोळे, निरागस हसू आणि पडद्यावर अभिनयाची जादू, तिने लोकांना अक्षरशः वेडं केलेलं. तिचं सौंदर्य इतकं प्रसिद्ध झालेलं की फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये पण मधुबालाच्या चर्चा रंगू लागल्या. तो काळ सोशल मीडियाचा नव्हता, पण मधुबाला एवढी लोकप्रिय होती की तिचे फोटो दुकानांमध्ये, घरांमध्ये, भिंतीवर दिसायचे. पण म्हणतात ना, सौंदर्याला एकटेपणाचा शाप असतो. तिच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं. मधुबाला चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असायची, पण सर्वात मोठी चर्चा होती तिची प्रेम कहाणी. दिलीप कुमार आणि मधुबाला, त्या काळात गाजलेली जोडी. दोघांची ओळख चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान झाली. हळूहळू मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम, पण नियतीला वेगळंच मंजूर होतं. काही कारणांमुळे मधुबालाची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली. या घटनेनंतर मधुबाला आतून तुटली, पण तिचं दुःख तिने मनातच ठेवलं. यानंतर 1960 मध्ये आला भारतीय सिनेमाचा सर्वात भव्य चित्रपट मुघल-ए-आझम. या चित्रपटात मधुबालाने अनारकलीची भूमिका केली आणि इतिहास घडवला. आजही हा चित्रपट भारतीय सिनेमाचा मास्टरपीस मानला जातो. पण फार कमी लोकांना माहितीये, त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मधुबाला गंभीर आजाराशी झुंज देत होती. तिच्या हृदयाला जन्मतः छिद्र होतं. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं तिच्याकडे वेळ फार कमी आहे. तरीही मधुबालाने काम थांबवलं नाही. मुघल-ए-आझमच्या चित्रीकरणावेळी तिला जड लोखंडी साखळ्या, जड मोठे मोठे कॉस्ट्युम्स घालावे लागायचे. तिची तब्येत तिला साथ देत नसताना मधुबालाने प्रेमळ, निरागस अनारकली साकारली आणि तिने तिच्या अभिनयाने, बोलक्या डोळ्यांनी रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडली. नंतर तिने किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केलं. तिचा आजार पण दिवसेंदिवस वाढतच गेलं. हळूहळू ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेली आणि अशा गंभीर आजाराला 9 वर्षे झुंज दिली. 23 फेब्रुवारी 1969 साली वयाच्या फक्त 36व्या वर्षी भारतीय सिनेमाचं ते सुंदर हसू कायमचं शांत झालं. आज इतकी वर्ष झाली, पण जेव्हा जुने सिनेमे लागतात तेव्हा मधुबालाचा चेहरा मनात घर करून जातो. कारण सौंदर्य अनेक जणांकडे असतं, पण मधुबाला होण्यासाठी नशीब, वेदना, निरागसता आणि जादू सगळंच लागतं.
कदाचित म्हणूनच सिनेमाच्या इतिहासात मायबाप प्रेक्षकांच्या मनात मधुबाला हे नाव नेहमीच अमर राहील. जर तुम्हाला ही मधुबालाची कहाणी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मधुबालाचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा.